हे पिपलिया, कसे आहात? तर मी आता ऑफिसमधून निघाली आहे. सकाळी मी ऑफिसला येत होती तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि मग मला नाही शूट करायला भेटलं. पावसात कसं शूट करणार कोण? ठीक आहे. सो मी आता निघाली आहे घरी. काल मी डीमार्टला गेली होती, त्याचा पूर्ण व्हिडिओ मी काढला आहे, जो मी आज अपलोड करेल घरी गेल्यावरती. आता एडिटिंग बाकी आहे थोडीशी. खूप छान सामान भेटलं, खूप छान. म्हणजे मला 2-3 गोष्टी ज्या मला आवडतात त्या मला भेटल्या. सो आय एम हॅपी अबाउट दॅट, की ते छोटे छोटे ज्वेलरी पीस आणि ते मी कोणाला गिफ्टही करू शकते. ठीक आहे, असं नाही आहे की ते मी फक्त स्वतःला ठेवू शकते. आय कॅन गिफ्ट इट टू एनीवन. आणि खरंच हे खूप क्यूट आहे, कळलं? ते जे मी तुम्हाला बोलली का स्टीलचे ते मी असे होल्डर, काय बोलतात त्याला, काय बोलतात यार, डब्या घेतल्या त्याला. मराठी डब्यात शब्द आहे हा, आता मला इंग्लिशमध्ये नाही आठवत आहे, तर मी काही नाही करू शकत. माझ्या दिमागावर जास्त जोर नाही देणार आहे. ठीक आहे. सो हां, घरातलं भरपूर सामान घेतलं. मला ना जाम कंटाळा येतो डीमार्टला जायला, एकटं फिरायला. आणि झालं तर मी सगळं सामान घेऊन आली आणि मग मला परत फर्स्ट फ्लोअरवर जायला लागलं, कारण का रिझनला फुटबॉल हवा होता. सो मी सगळं सामान गाडीत टाकलं आणि मग परत गेली, त्याला फुटबॉल घेऊन आली. तो खूप खुश होता. कालपासून त्या फुटबॉलवर तिकडे तो खेळतोय. तो अभ्यासाच्या नावाने शिमगा आहे त्याचा. जाम फ्रस्ट्रेट केलं ह्या पुराणे मला माझ्या आयुष्यात. जाम फ्रस्ट्रेट केलं मी, जाम फ्रस्ट्रेट झाले माझ्या आयुष्याला. ऐकतच नाही ते कुठं. काय करू मी? आम्हाला ही सगळी मुलं अशीच असतात की मला हेच कळत नाही आहे. का आई बापांना त्रास देता तुम्ही? BP हाय करून टाकता. हार्ट अटॅक येईल एक दिवशी मला हृदयामुळं. खरंच जाऊ दे, माझाच मुलगा आहे शेवटी, काय करणार मला त्रास होती. तर काल मी घरी गेले. जेवायला काय होतं? कारल्याचं कालवण. सो आय एम बिंग व्हेरी स्मार्ट. मी संडेला पास्ता बनवला होता, तर मी चुकून पास्ता जरा जास्त बॉईल केला होता. तर मी म्हटलं तर जरा जास्त बॉईल झाला आहे तर डब्यात भरून ठेवते. तर मी डब्यात भरून ठेवला. 2 दिवस मी विसरले. ठीक आहे. काल मला आठवलं घरी जाणारे पास्ता आहे. मग मी काय केलं, मी ना जास्त काय करत नाही बसले. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 2 टमॅटो, 2 शिमला मिरची, कांदा टाकला, एक ग्रेव्ही केली, फ्राय केली थोडीशी ग्रेव्ही, पास्ता टाकला, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, थोडासा टमॅटो केचप, थोडासा मेयोनीज टाकला. मस्त झाला होता, अफलातून पास्ता झाला होता. मी तर म्हणेन तुमची मुलं जर काही हेल्दी खात नसतील, ठीक आहे, तर तुम्ही असं करू शकता. सगळ्या भाज्या. आणि मला वाटतं ना, बाहेरच्या देशातली लोक काय बोलतात, फुलगोबी, फ्लावर त्यांच्या प्रत्येक ग्रेव्हीमध्ये असते. तर तुम्ही फ्लावर, शिमला मिरची, गाजर यांच्या सगळ्यांच्या ग्रेव्ही करून पास्त्यासाठी ती प्रॉपर अशी थिक ग्रेव्ही बनवा आणि त्याच्यामध्ये पास्ता टाका. खातात मुलं, आवडीने खातात. ठीक आहे. रिधानला पण आवडतो पास्ता. आणि मी जे पाव होते, परवाचे पाव होते, तर मी ते टाकून दिले नाही. मी त्याला मध्ये कट केलं, आपण केलेलं गार्लिक बटर त्याच्यावर लावलं, चीज टाकलं आणि खाल्लं. सो जेवण वाया घालू नका. ठीक आहे. आणि जेवढं जमेल तेवढा रियूज करा जेवणाच्या गोष्टींचा. सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडली नाही, त्याच्यामधून काहीतरी इन्व्हेंट करायला ट्राय करा. आता मला कारलं तसंही आवडत नाही, त्यामुळे मी नाही खाल्लं काल कारलं. ओके. पण मी असं मी लगेच बाहेरून ऑर्डर नाही केली. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपण आपलं थोडं अनकम्फर्टेबल जेवण वाटलं किंवा नाही आवडलं तर आपण लगेच ऑर्डर करतो, रादर दॅन ऑर्डरिंग. आणि काल घरात इडलीचं पीठ पण होतं, जे मी परवाच वाटून ठेवलं होतं. तर इडलीचं पीठ होतं. मी चटणी करणार होते, पण म्हटलं चटणी करण्यापेक्षा माझा पास्ता तेवढा लवकर होऊन जाईल, कारण का डोसे काढत बसा, मग ती चटणी करा. सो इट्स बेटर मी डायरेक्ट पास्ताच करेल. आज माझा विचार चालला आहे की जर पीठ उरलं असेल तर चटणी करून डोसे खाईल. आणि मी आता ठरवलं मी हेल्दी खाणार आहे, आणि म्हणून मी आजकाल डबा आणायचा प्रयत्न करते रोज. ठीक आहे. भले शिळं का असं ना, मी घेऊन येते. मला नाही फरक पडत ताजंही शिळं. माझ्यासाठी बाहेरचं खाण्यापेक्षा की मी घरातलं जास्त खाईल, तर हे होईल. आणि आज बघते, आज काहीतरी भिजायला घालते, म्हणजे उद्या सकाळी स्प्राउट किंवा काहीतरी स्प्राउट सॅलड किंवा काहीतरी घेऊन येते. ठीक आहे. आतासाठी एवढं. घरी जाऊन जेवण बनवते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय बाय. हॅलो पीपल. तर मी आवरते माझं काम. ठीक आहे. जेवणं झाली आहेत आमची. आज जेवणाला काय होतं? शेवटी मी काही भाजी नाही.
मसाले भात होता जेवणाला आज. बरोबर मी विसरली होती. आज जेवणाला मसाले भात होता आणि मी बरोबर कैरीची चटणी पण केली होती. अप्रतिम चटणी झाली ती माहिती आहे कुई. तर आज मला जेवण बनवायचा कंटाळा आला होता. तर मग मी सासूबाईला म्हटले मला नाही जेवण बनवायचं जाम कंटाळा आला, आपण असं करूया आपण मसाले भात बनवूया. त्यांना पण कंटाळा आला, त्या पण म्हटलं ठीक आहे बनवूया आपण. मग मी सगळी तयारी करून दिली त्यांना आणि त्यांनी फोन टाकता छान जेवण बनवतात. आणि कधी कधी मलाही कंटाळा येतो स्वतःच्या हातचं खायचं. मग मी त्यांना म्हणते तुम्ही करा मी तयारी करून देते. कारण काय आपण एका पॉईंटनंतर कंटाळतो आपल्या हातचं जेवायला. आणि माझं पण तेच म्हणतो. आणि जर मी जास्त दिवस स्वतःच्या हातचं खाल्लं तर मग माझी जेवणावरची इच्छा होते. तर कधी कधी होतं ना, मी तुम्हाला बोललं की आपल्या हातचं खाऊन कंटाळा येतो. तर तसंच माझं पण झालं होतं. बिना कपड्यांचं येऊ नको. रिदाला घाण सवय घरात उघडं राहायची. मी तुम्हाला दाखवते. बघायचं तुला सगळ्यांनी बघू तुला उघडं बघ. मस्ती कर नको बाहेर जा. मग तू शर्ट घाल ना. हा असा बिना कपड्यांचा येतो हा मुलगा. असा बिना कपड्यांचा घरात फिरतो. एवढा मोठा मुलगा घरात बिना कपड्यांचा राहतो. काय बोलावं ह्याला. मी ना जाम वैतागली रिधांच्या ह्या सवयीला. पुन्हा घरात कपडे म्हणजे तो शर्टच घालत नाही. ठीक आहे टी शर्ट पण घालत नाही तो. हे बघा असा राहतो बिना कपड्यांचा. रिधू नको करू. रिधांची मस्ती काय सांगत नाही माझा. हा तर मी शोधत होते माझं लिक्विड. गॅसचा ओटा जास्त खराब नाही आहे त्यामुळं मी काय आता जास्त हे करत बसणार नाही आहे. पण थोडंसं आहे ठीक आहे जे मी लिक्विड मारून एका हाताने साफ करून घेऊ शकते. कसं आहे रात्रीचा गॅसचा ओटा पुसून ठेवलं ना म्हणजे असं म्हणतात की चांगलं असतं, लक्ष्मी वावरते. आणि ही बाकी काय साफ असो न असो किचन साफ असणं जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि कालवण ते होतं सकाळचं पण आम्ही काही खाल्लं नाही. मोतीची भाजी होती, परत ती मुगाची भाजी होती. पण म्हटलं जाऊ दे आता करतोयच तर मसाले भातच खाऊन टाकूया. आणि मी घरात सगळे डबे बिबे लावलेत. ठीक आहे. माझ्या पिशव्यांची एक वेगळी पिशवी असते. सगळीकडे जरा लिक्विड मारून ठेवते. 2 मिनटं ना असं मारून ठेवलं ना की तेलकट डाग निघून जातात सगळे. ही माझी सवय आणि मला आवडतं ते. कारण का ना किचन चांगलं असलं ना की झुरळ बिरळ काही होत नाही. हे मी खूप अनुभवले. तुमचं किचन चांगलं ठेवा तुम्हाला कधी झुरळांचा त्रास होणार नाही. बाकी पालबिल जास्त घरात येणार नाही. मी ना अंड्यांची छिलकं पण ठेवते म्हणजे ना जेणेकरून पाल घरात येऊ नये. ठीक आहे. स्प्रे मारून झाले 5 मिनटं त्याला जरा हे होऊ द्या. तोपर्यंत मी हे भरलेलं बाटली ठेवून देते. आणि मी जेवताना अजिबात पाणी पित नाही त्यामुळे झाल्यावरती मला ही बाटली लागते. 1 बाटली मी पिते. जेवण झालं अर्धा पाऊण तासाने माझी बाटली फिक्स असेल. जेवताना कधीच पाणी प्यायचं नाही अजिबात नाही. वाईट सवय ही. मी बाकीच्या बाटल्या घासून ठेवल्यात. 1 बाटली घासून ठेवायची आणि भांडी घासायची पाणी ॲक्वागार्डने पाणी भरून म्हणजे 2 कामं एकसाथ होती. आणि अजून माझे कपडे वाळत घालून झाली आहेत. मला फक्त कचरा काढायचा आणि भांडी घासायची. भांडी जास्त नाही काढायची कारण का ऑलरेडी मी भांडी कमीच काढली आणि जी होती ती मग घासून ठेवली. ठीक आहे. त्यामुळे भांडी पण पटापट आवडेल आणि पटापट झोपेल. कारण का उद्या आमच्या ऑफिसमध्ये आहे एकादशी आणि मला उद्या लवकर उठायचं आहे. बट आय डोंट नो मी लवकर उठेन की नाही. ठीक आहे. कारण का मला माझ्या स्टोरीज पण एडिट करायच्यात ज्या 2 दिवस झाल्यात मला करायला नाही भेटल्यात. ठीक आहे. अजून काय म्हणत होते हां रिठाण्याचं उद्या ती बनणार आहे. उद्या म्हणजे काय बोलतात उद्या नाही ती आजच बनली होती. सॉरी उद्या माझी सेलिब्रेशन आहे. मी रिठाण्याचा आजच आहे ज्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे इन्स्टावरती. माझ्या लक्षातच राहत नाही की माझे स्टोरीजचे व्हिडिओ पण असतात ना ते पण मला अपलोड करायचे असतात जे मी रोज आता ठरवते. म्हणजे मी पहिले रोज करायची पण आता मी रोज ब्रेक घेऊन करते कारण का मला टाईम भेटत नाही. माझ्या स्टोरीजच्या याच्यामध्ये ना मला लिहायला टाईम भेटत म्हणजे मी काढते तशी मी काढते टाईम. प्रश्न टाईम काढायचा नाही तशी मी टाईम काढते. रिधांचा डबा नाही घेतला अजून. हे एक वेगळं टेन्शन आहे मला असतं. ठीक आहे. चला भेटूया नंतर ना. आता मी तिकडे जरा आवरावर करते भांडी घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळाने.